फटाक्यांनी भरलेले मालवाहू वाहन पेटले। यवतमाळ जिल्ह्यातील महागाव तालुक्यातील कासोळा बसस्थानक परिसरात शुक्रवारी दुपारी सुमारे 1:30 दरम्यान फटाक्यांनी भरलेल्या मालवाहू वाहनाला अचानक आग लागली। वाहन चालकाने प्रसंगावधान राखत तात्काळ वाहन सोडून बाहेर पडल्याने मोठी दुर्घटना टळली आहे। आग लागल्यानंतर काही काळ पुसद महागाव मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती। ही घटना पुसद ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली। होडी बीटचे जमादार संदीप आडे यांनी ही प्राथमिक माहिती दिली आहे। फटाके यवतमाळहून मधल्या मार्गाने पुसदकडे नेले जात असल्याचा अंदाज व्यक्त केला जातोय। घटनेमुळे परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते। आगीचे नेमके काय कारण अद्याप स्पष्ट झाले नाही, मात्र शॉर्ट सर्किट किंवा उष्णतेमुळे ही आग लागली असावी असा प्राथमिक अंदाज वर्तविला जातोय। फटाक्यांच्या आवाजामुळे आणि धुरामुळे बसस्थानक परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते। सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही, परंतु लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे। वणी न्यूज एक्सप्रेस ब्युरो रिपोर्ट।